पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय झालं गो काय आहे या दारात कोणी ठेवल्यानी मी हाय कुरा ठेवू गेलाय तो बघताय पण ह्या सगळा मांडला होता बाबा कोणी केलं असेल हे काय माहित पण ज्यांनी केल्या ती व्यक्ती त्या घराचं वाटोळ होऊची वाट बघता सुशल्यानेच केला ना सगळा या घराचा वाटोळा होऊचीच वाट बघता आता पण हे असं का करतात ह्या लय वाईट असा कुणाचा भला बघवत नाही ना कुणाक ज्याने कुणी हा केला ना त्याच्यावरच हा सगळा उलटू दे वाटोळा वाईट त्याचा वाटोळा वाईट नाही ना वाईट त्याची नजर आहे ना माझ्या घरावर त्याची नजर फुटत जीव जात त्याचा जीव जात आई आई तू शांत हो बरं आधी अगं बघतच ना काय करून ठेवलेला आता घरात पुन्हा काय झालं तर काकी काही नाही होणार आरतीचा काय काय करतस काका रे ते टाकून द्यायला हवं ना अरे हात नको लावू रे बाबा त्या का उलटत तुझ्यावर घरात अजून काय घेऊन येऊ नको काकी मी सांगितलं ना काही नाही होणार हो समजावं हे का औषधात ते डोक्यावर बरोबर हात ठेवला ना आरतीचा बाजूक रवादी का हात लावता नसता पण काका हे ते असंच ठेवायचंय का नाथा टाकत उचलून नाथा मी ना हा मी पांडूक बोलवतोय त्याका टाकू सांगते बोलव त्या का आणि टाकूक सांग सगळा पांडू हे पांडू पांडू डोकं राहिलो आता पुढ्या हे पांडू गेल्या कुकारू किती घालतस खयस दत्ता भाऊ होतय मी काय झाला या काय काय झाला दत्ता भाऊ काय होतस रे मी निजले होतय झोपा कशी लागतो तुमका इतके आवाज देऊन कान फुटले काय तुझे पांडू एक काम कर काय ता ह्या उचल आणि लांब काहीतरी नेऊन टाक हा नको नको दत्ता भाऊ नको माझ्यावर उलटला तर माका काय झाला तर मेल्या तुका काय होणार नाही जा आणि टाकून देते नको ना दत्ता भाऊ अरे नको दत्ता घाबरलात ना तुम्ही मग मागा पण काय झाला तर ठीक आहे मी टाक नको आरतीच भाऊ तुम्ही नको या वाईट असता लय वाईट असता उलट आपल्यावर जा आणि टाकून देते टाकतय बघ हा उचल आणि लांब टाकून दे हा लांब टाकतय हा नाता त्याच्या बरोबर जा तर मेला घराच्या आजूबाजूकच टाकायचो वय अरे ह्या काय हाय किती उभा रावला जा लांब नेऊन टाक जा लांब लांब नेऊन टाक हा दत्ता भाऊनी सांगितलं नाही म्हणून टाकते हा माझ्यावर उलटू नको मी नाही सरिता
आधी मागा चायचं घोट दे गो. डोका उठला असा का त्या बघून. देते. अहो ह्या सगळा कोण करता बघू कोया. कोणतरी आपल्या घराच्या वाईटावर उठलेला. रघु काकांका बोलूचा हा तर ह्या सुशल्या घरात असेपर्यंत ते काय येणार नाही. चाय दे मागा. सरिता त्या सुशल्या कधी घराबाहेर काढू का? सुशल्याक बाहेर काढायचा तर त्याचा लग्न लावून देऊ कोया. होय वय काय वय मांजर आडवी येता हा ना. अहो छाया त्यांचा काय त्यांका त्याच पोराशी लगीन करूचा हा आणि आपण काय करूक गेला आणि त्यांनी काय भलताच केल्यानी तर सगळीच अडी एकत्र येतात. तुम्ही जरा दम भरा छाया त्यांका. ता ऐकणार तर हा काय आणि काय करू गेलं तर जीवाचं काय करून घेत ही भीती. असं पण त्यांचा त्रासच हा. सरिता काय बोलतोस या जीभे काय हाड. कसाही असला तर या घरातला हाता माझी भन होती. अहो रागाच्या भरात बोलले. माका पण त्यांची दया येताच ना. पण असा कित्या करायचा. लोक काय म्हणतील. लोकांचं राहू दे. मी पण त्या काय होऊ द्यायचं नाही. त्या सुशल्याचं काय तर मी बघतोय. एकदा ती पिढ्या घराबाहेर गेली की सगळं आधी सारखं होईल बघ तू. चाय घेऊया. खाली कसला तरी आवाज येतोय. सरिता बोलते वाटतं. अरे मग इथे का बसलाय? जा जाऊन ये बघून ये ना काय झालंय ते. हो हो बघायला हवं ना. काय झालं? सॉरी. अरे जा ना. निलिमा आता मी ठरवले. मी ना कशातच पडणारच नाही. आता काय झालं? तू जे बोलतोयस ना ते करणं तू शक्य नाही. हा अरे तू विसरतोयस ह्या घरातला थोरला मुलगा आहेस तू. हो हो अण्णांनंतर सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे हो ना. हो. अरे मग जा. या घराचं कोणी काही वाईट करत असेल तर ते तू बघायला हवंस ना. रघु काकांनी सांगितलेले उपाय तू करायला हवे. कारण इथे जे काही चाललंय ते सगळं घरासाठी आहे हो ना. जा जाऊन ये. हा निलिमा तुझा अजून राग गेला नाहीये का? सॉरी मॅडम मी रागवली. निलिमा अरे हो माझं रागवणं चुकीचं आहे हे आता मला कळतंय. निलिमा हे तू बोलतेस? हो कारण रागवून जर का काही फरकच पडणार नसेल तर कशाला रागवायचं ना. आपण दुर्लक्ष करायचं. जे काही होतंय ते बघत राहायचं. एवढंच आपल्या हातात आहे हे आता मला चांगलं कळलंय. निलिमा तुला ना माझं म्हणणं कधी कळतच नाही. तुला तरी माझं म्हणणं कुठे कळतं अरे. जी महत्वाची कामं आहे ती बाजूला सरून इतर गोष्टी करणं सुरू आहे. कुठली कामं राहिली आहेत? सगळी तर झाली. अभिराम जमिनीचे पेपर्स आणायला गेलाय ना. तुला नाही ना जावंसं वाटलं त्याच्याबरोबर? तू इथेच राहिलास. इथे राहणं महत्वाचं होतं ना. निलिमा अगं त्या कलेक्टर कचेरीत त्याचा मित्र ओळखीचा आहे म्हणजे काम होईलच ना. आणि तसंही मला हे कोर्ट कचेरीचं काही काम फारसं कळत नाही. एकदा पेपर्स आले ना की काम लवकर होईल. त्या पेपर्सवर सह्या झाल्या आणि ते पेपर्स दत्ताकडे दिले तर तोही खुश. कसले पेपर? कोणत्या सह्या? आणि दत्ता भाऊजींकडे का द्यायचं ते सगळं? निलिमा हे बघ मी काय सांगतो ते ऐकून घे. आता प्रॉपर्टीच्या ज्या काही वाटण्या झाल्या त्या तुला सगळ्या माहिती आहेत. कोणाच्या वाट्याला काय आलं ते. त्यात दत्ताच्या वाट्याला ती नापीक जमीन आली ग. आणि म्हणून त्याने मला रिक्वेस्ट केली आपल्या जमिनीसाठी.
हे बघ ऐक ऐक माझं, हे बघ आपण इथे नसतोच हो की नाही, आणि इथे आलो तरी शेती कुठे करणार आहोत, म्हणजे ती जमीन तशीच पडून राहणार. मग त्याऐवजी दत्ताला जर ही जमीन शेती करायला दिली तर बरंच आहे ना. हा, आणि तसंही त्या मनाने हे काहीच नाही आहे. माधव, आर यू ओके? ती जमीन तू त्यांना देण्याचा विचार करतोय? अगं शेतीच्या उत्पन्नापैकी काही शेअर तो आपल्याला देणार आहे, मग काय हरकत आहे ना. माधव, अरे तुला काहीच कसं कळत नाही? अगं हे बघ, दत्ता भाऊजींनी या घरासाठी खूप केलं, करेक्ट आहे. अरे पण ती प्रॉपर्टी आपली आहे. हे बघ, आज जरी आपण शेती करणार नसलो तरी ती उद्यासाठी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ना. आज आपली परिस्थिती जी आहे चांगली आहे, ओके, पण उद्या ती तशीच असेल असं नाही ना. मग तेव्हा काय करणार आहोत आपण? हे बघ माधव, तू इमोशनली नाही, प्रॅक्टिकली विचार कर आणि मग डिसिजन घे. अगं पण आता मी दत्ताला शब्द देऊन बसलोय ग. पण व्यवहार झालेला नाहीये ना अजून. नंतर वाद होण्यापेक्षा आत्ताच काय ते सॉर्ट आउट कर ना. आत्ताच्या आत्ता खाली जा आणि त्यांना सांग की ही जमीन तुला देता येणार नाही. अगं पण तुला जमणार नसेल ना तर मी सांगू शकते. नाही नाही नको, मी सांगतो. मामा, डॅड, तुम्ही अजून इथेच आहात? खाली काय झालं तुम्हाला काहीच कळलं नाही का? मी आवाज ऐकला. सांग, तुझ्या डॅडला सांग आधी, त्याशिवाय त्याला चैन पडणार. निलिमा, अहो डॅड, आपल्या दारात खाली कोणीतरी लिंबू, नारळ, हळद कुंकू असं टाकलं होतं. काय काय सांगतोय? अरे अर्चिस, हे खूप वाईट असतं. खूप. हो 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 हो, सॉरी. तू काय करत होतास तिथे? मामा, ते जे काही होतं त्याला ऍक्च्युली कोणी हात लावायला तयार नव्हतं, म्हणून मग मीच म्हणालो काकांना की ते जे काय आहे ते मी टाकून देतो कुठेतरी. अरे तुला भीती नाही वाटली? सुरुवातीला जरा वाटली भीती, पण नंतर मी स्वतःला समजावलं की हे असं काहीही नसतं. गुड. अर्चिस, अशा वेळी अशा गोष्टींना हात लावायचा नसतो. माधव, त्याला प्रोफेसर माधव नाईक नाही व्हायचंय. पण डॅड, मी नाही हात लावला त्याला. इनफॅक्ट दत्ता काकांनी पांडूला सांगितलं ते टाकायला, आणि मग पांडू ते टाकायला निघून गेलं. निलिमा, मी येतो. नाही, तुला खाली जायला मी आता अडवणार नाहीच आहे, कारण मी जे तुला सांगितलंय ते जाऊन तू दत्ता भाऊजींना सांगायचंय. आलं लक्षात? हो हो, येतो मी. अहो अहो, रागवलाच नाही ना छायत्यांबद्दल बोलले तर? आज बोललंस, परत बोलू नको. बरं, अभिराम भाऊजींचं काय फोन इलं होतं काय? नाही, काल गेले हत कागदपत्र आणूक, अजून इले नाही. उशीर झालो असात म्हणून तालुक्यात राहिलं असत. त्याचे काय मित्र कमी हत आहे? नको बाजू ठेव, कोणाच तरी पाय लागत तर फुटत. अरे दत्ता, तुलाच शोधत होतो. तुझ्या खोलीत नाही सापडलास, इथे बघूया. काय रे माधव, काय झाला? भाऊजी, चाय घेतास काय? नाही नको. अहो घेवा, तयारच हा. बरं ठीक आहे. बस 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 बस. घेवा. भाऊजी, त्या सह्यांचा कधी करायचा? अभिराम भाऊजी पण कचेरीत गेले होत, ते इले की सगळा कळात कागदपत्रांचा. हो. हा, आणि पुढच्या वेळेत आंबे पाठवते हा अर्चिसात. आता जाशाल तर तांदूळ घेऊन जा. आणि शेतीचं काय वाटो असत तर मी पाठवून दे.
तुझ्या जमिनीत पीक चांगलं येत. माधवा, काय झालं रे? सॉरी दत्ता, मी तुला जमीन द्यायला तयार झालो होतो, पण तयार झालो होतो म्हणजे म्हणजे दत्ता, त्या जमिनीचा वाटा द्यायला आता मला नाही जमणार. काय काय सांगतास भाऊजी? पण तुम्ही तर आमका म्हणाला होतास जमीन देतोय म्हणून, आणि आम्ही सुद्धा शेती पिकवून त्यातलं वाटो तुमका देताव असं सांगितलेला ना. हो. मग आता काय झाला? अगं, थोडा प्रॉब्लेम झालाय. माधवा, कसला प्रॉब्लेम? काय झाला हा भाऊजी? तिला लक्षात, वहिनी येईपर्यंत तुझा होकार होतो. आता वहिनी येल्यावर नाही म्हणतस ना? झाला म्हणा, मी सहयोग करून घेऊच्या मागे लागले होते. या माणसांचो काय भरोसा नाही. तोंडावर गोडगोड बोलतील आणि मागून खंजीर खुपसतील. आपण आपली स्वप्न बघितला, 2 घास जास्त गेले, कारण तुमच्या भावान आपलो त्रास समजून घेतला असं आपल्याक वाटत होता. कोण काय समजून घेणार नाही आपल्या. आपण दरिद्री ती दरिद्रीच राहणार. तसं नाही आहे सरिता. अगं, तुम्हाला काय लागलं तर मी आहेच ना. आमका भीक नको हा. आमच्या हक्काचा हवा, कमाईचा हवा, ता मिळाला तर घेऊ. ती जमीन आमच्या हक्काची होती, माझ्या नवऱ्याने सांभाळली नव्हती म्हणून मागत होता ना. सरिता, गप्रो. कोणा गुण उपयोग नाही. आपण आपलं बघूया. कोणा काय मागूक नको. माधवा, होय म्हणून तू उपकार केलं सांगतो. अरे, तेवढाच आमका समाधान मिळालं. पण आता नाही बोललंस त्याचा त्रास जास्त होता. माधवदा, दत्तादा. काय रे? माधवदा, दत्तादा कुठे? दत्तादा. काय काय रे अभिरामा, काल गेलंस, काय होतंस? दादा, हे बघ, रागवू नकोस, पण ना मला खूप उशीर झाला म्हणून मी तालुक्यालाच राहिलो होतो. अरे पण फोन करूची काही पद्धत माहीत हा का नाही? अरे, राहून गेला असेल. बर, काम झालं की नाही? माधवदा, आपलं काम झालेलं आहे. सगळे पेपर्स मिळालेत मला. हे बघ. हा, यात आपल्या सगळ्या जमिनीचे डिटेल्स आहेत. अरे वा, हे खूप बरं झालं. म्हणजे आता कोणाच्या वाट्याला कुठली जमीन आहे ना ते कळेल. नेने काकांच्या वाट्याला सुद्धा रस्त्यालगतची जमीन आहे का ते सुद्धा कळेल. सगळ्यांका आपलं वाटून मिळेल. आम्ही घेऊ पडकी जमीन. नीलिमा मैडम ने फोन करो ना जोजो ने.
फोन उपाडता ना ते. पाछू डायल કરીને જોજો ને. हॅलो હેલો, હા નીલિમા મેડમ, હું જતીનભાઈ બોલું છું. बोला. मॅडम इथे आम्ही तुमचे ते वाड्याचे दारापाशी आलोय. दोघेही आले आहात का? हा. ठीक आहे, या मग तुम्ही वर. माझ्या खोलीतच या, तिथेच बसून बोलू आपण. आणि हो, कोणी काही विचारलं तरी काही बोलू नका. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो.